नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे। काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची संगमनेरामध्ये जाहीर सभा झाली, जाहीर मेळावा झाला आणि त्याआधी तब्बल 3 तास चाललेला रोड शो झाला। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेरमध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जे की सलग 8 वेळा विधानसभेत निवडून जात होते, एक सुसंस्कृत सभ्य आणि प्रदीर्घ काळ मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात साहेबांचा पराभव झाला। हा पराभव राज्यभर गाजला आणि अनेकांनी त्यांच्या पराभवाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं। त्यांच्या राज्यभरातल्या हितचिंतकांनी हळहळ व्यक्त केली आणि राज ठाकरे सारख्या नेत्याने आश्चर्य व्यक्त केलं। आता संगमनेरचा जो निकाल लागलेला आहे आणि तो निकाल ज्यांच्यामुळे लागला ते आमदार अमोल खताळ जायंट किलर ठरले। एका सामान्य तरुणाने एका बड्या मातब्बर नेत्याचा पराभव केला, हा आता इतिहास झाला। परंतु माझ्यासारख्या म्हणजे राज्यभरातल्या ज्या पत्रकारांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्या दृष्टीने थोरात साहेबांचा पराभव म्हणजे शुगर लॉबीतील एका मातब्बर नेत्याचा, म्हणजे ज्यांचं राजकारण संस्थात्मक रचनेवर अवलंबून आहे, बड्या संस्था मोठ्या संस्थांचं म्हणजे त्यांनीच विकसित केलेल्या संस्थांचं पाठबळ ज्यांच्या मागं आहे त्यांचा सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव होऊ शकतो। नवे गेल्या विधानसभा निवडणुकीचं चित्र असं होतं जे लाडक्या बहिणींच्या बाजूने होते ते तरले आणि जे लाडक्या बहिणींच्या दुसऱ्या बाजूला होते किंवा विरुद्ध बाजूला होते ते हरले, असं चित्र राज्यभर दिसलं। म्हणून आता दुसरी फेरी समोर आहे। आता संस्थात्मक पाठबळ असलेले परंतु हरलेले नेते महानगरपालिकेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय मूव घेतात, त्याचबरोबर त्याचा महायुती कोणत्या पद्धतीने नवीन चाल खेळते हे बघणं महत्त्वाचं ठरेल। म्हणून संगमनेरमध्ये काय होतं ही एका अर्थाने राज्याची चाचणी आहे आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ज्या पत्रकारांना राजकीय विश्लेषण करण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांचं लक्ष अर्थातच संगमनेरकडे लागलेलं आहे। मुद्दा क्रमांक 1 होता महाविकास आघाडीचा। विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएममुळे आम्ही हरलो। लोकसभेत जिंकलेली महाविकास आघाडी तिचा दारुण पराभव विधानसभा निवडणुकीत झाला। त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आम्ही ईव्हीएममुळे हरलो। आता ईव्हीएम त्यांनी मागे टाकलं आहे आणि काँग्रेस पक्षाचे जे सर्व आहेत ते खासदार राहुल गांधी बिहारमध्ये वेगवेगळ्या राज्यात जाऊन बोगस मतदार वाढवले म्हणून महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामध्ये पराभव झाला। हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून प्रचार करीत आहे। आता जायंट किलर ठरलेले अमोल खताळ हे काही फिक्स उमेदवार नव्हते, म्हणजे त्यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर केली। परिस्थिती अशी होती की संगमनेरमध्ये महायुतीला उमेदवार मिळतो, कोण मिळणार किंवा कोण उभे राहणार याबद्दल शंका होती। तुल्यबळ उमेदवार थोरात साहेबांच्या विरोधात नव्हता। त्यामुळे अमोल खताळांनी किंवा त्यांना मोठं पाठबळ असलेल्या विखे पिता म्हणजे महसूल मंत्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील या सगळ्यांनी किंवा त्यांना पाठबळ असलेल्या महायुतीने तेथे बोगस मतदार वाढवले असतील का याची सुद्धा शहनिशा करावी लागेल। पण मला किंवा संगमनेरमधली जी पत्रकार मंडळी या सगळ्या राजकारणाचं निरीक्षण करता आहेत, ज्यांना राजकारणातली बऱ्यापैकी जाण आहे, अनुभवी पत्रकार आहेत, निपक्ष पत्रकार आहेत, त्यांना सुद्धा किंवा अगदी मला सुद्धा की खरोखर अमोल खताळांनी ऐनवेळी बोगस मतदार वाढवले असतील का, तर यावर शंका घेण्यात जागा आहे, कारण त्यांची उमेदवारीच फिक्स नव्हती। आता दुसरा मुद्दा होता, काल ज्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलायला लागले तर त्यांनी पहिला मुद्दा मांडला, तो ठासून मांडला, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। याचा अर्थ असाच आहे की हे सांगण्याचा त्यांना
असं त्यांचं सांगण्याचा उद्देश होता की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, त्यामुळे त्यांनी महिला वर्गाला साथ घालताना पुढच्या निवडणुकीचा टप्पा लक्षात घेऊन त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता बघा, मागच्या वेळेस ज्या वेळेस आता हा जो महाराजांचा आणि थोरात साहेबांचं जे वाकयुद्ध रंगलं, त्यावरून मोर्चा प्रति मोर्चा जे काही झालं असेल ते, त्यावेळेस त्याच्याही आधी डॉक्टर सुजय विखे पाटील आणि थोरात साहेबांमध्ये जे एक वाकयुद्ध झालं, त्यात एका विधानाचं खंडन करताना जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, थोरात साहेब असं म्हणाले, ठीक आहे पोरासोरांनी पराभव केला असं जर डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणत असतील तर मग त्यांनी असंही म्हणायला हरकत नाही, लाडकी बहीण योजना आणि द्वेषमूलक प्रचार जो घरोघर जाऊन करण्यात आला त्याचाही माझ्या पराभवात वाटा होता, अशा आशयाचं विधान खुद्द थोरात साहेबांनीच व्यक्त केलं किंवा असं विधान खुद्द थोरात साहेबांनीच केलं. याचा अर्थ असा, द्वेषमूलक प्रचार म्हणजे त्यांना एका अर्थाने हिंदुत्वाचा प्रचार म्हणजे ध्रुवीकरण करणारा प्रचार असं त्यांना म्हणायचं होतं. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे, गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात दोन महत्त्वाचे फॅक्टर होते, लाडकी बहीण आणि द्वेषमूलक प्रचार महाविकास आघाडीच्या दृष्टीने आणि महायुतीच्या दृष्टीने हिंदुत्व. आता मागच्या लोकसभेचं आणि त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीचं मुख्यमंत्री मी यातलं एकही वाक्य माझ्या पदरचं नाही, मोठमोठ्या नेत्यांची मातब्बर नेत्यांची वाक्य आहेत ते सांगून मी माझं विश्लेषण करतो आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक जी झाली तिचं त्या विजयाचं विश्लेषण करताना किंवा लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत एक महत्त्वाचं विधान सातत्याने कार्यकर्त्यांसमोर करून त्यांच्यामध्ये जोश भरला. ते विश्लेषण असं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये, परत एकदा सांगतो, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागेत जरी तफावत दिसत असली तरीही मतदानाच्या टक्केवारीत फक्त अर्ध्या टक्क्याचा फरक होता आणि लाडक्या बहीण योजनेमुळे आणि हिंदुत्वाच्या आक्रमक प्रचारामुळे हा अर्धा टक्क्याच्या तुलनेमध्ये फार मोठ्या संख्येने महायुतीची टक्केवारी वाढली, अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी मताचा फरक होता. हे विश्लेषण देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे आणि त्याचा प्रत्यय गेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला आलेला आहे. मग लाडकी बहीण आणि त्याच्या जोडीला जे ध्रुवीकरण होतं, ज्याच्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कबुली देतात, त्यात सर्वात मोठा वाटा होता वारकरी संप्रदायाचा. या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आज कितीही काहीही कुणी म्हणत असलं तरी वारकरी संप्रदायामध्ये फार मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या काही वर्षामध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी असतील, पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी असतील, वेगवेगळी संत संमेलनं घेऊन हिंदुत्वाचा मुद्दा अत्यंत पद्धतशीरपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. वारकरी संप्रदायाने गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे आश्चर्य वाटावं इतपत आक्रमकपणे भूमिका बजावली. म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काल एक विधान केलं, त्याच्या खाली अंडरलाईन केली पाहिजे, एकाही वारकऱ्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे. त्याला संदर्भ संगमनेरच्या घटनेचा असला तरीही वारकरी संप्रदायातला फार मोठा वर्ग आणि महायुती यांच्यामध्ये अत्यंत जवळीक निर्माण झालेली आहे आणि तो सेतू हिंदुत्वामुळे बांधला गेलेला आहे. हे खाजगीमध्ये सगळेच मान्य करतात. आता म्हणूनच या रोड शो नंतर झालेल्या सभेमध्ये काही कीर्तनकारांनी जाणीवपूर्वक सत्कार केला शिंदे साहेबांचा. म्हणून मी जी सुरुवात केली या विश्लेषणाला की इकडे होते ते तरले म्हणजे लाडक्या बहिणीच्या बाजूनी होते ते तरले, ते म्हणजे कोण? तर शुगर लॉबीतली मंडळी, ज्यांच्या मागे संस्थात्मक ताकद आहे, अशी मंडळी जी
लाडक्या बहिणीच्या बाजूने होते ती तरली, जे विरोधात होते ते हरले. आता हे झालं विधानसभा निवडणुकीनंतरची स्थिती. आता पुढचं पाऊल प्रामुख्याने नगरपालिका आणि महानगरपालिका आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहे. त्यात सुद्धा हे मुद्दे प्रभावी ठरणार का? जर एकनाथ शिंदे साहेबांचं कालचं भाषण लक्षात घेतलं तर ज्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे त्या पत्रकारांच्या दृष्टीने हेच दोन मुद्दे महत्त्वाचे राहतील. लाडकी बहीण आणि हिंदुत्व, त्यावरच एकनाथ शिंदे साहेबांचा भाषणात भर होता. माझं हे जे विश्लेषण आपणास आवडलं असेल तर टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.